सातमाईंचं रान सीझन 2 यामध्ये तुम्ही ऐकताय मुंगळ्याचा रामशा वाडा आणि आज या प्रकरणाचा दुसरा भाग. मुंगळ्याचा हा प्रस्ताव म्हणजे सर्व शेतकऱ्यांना पाऊस पडला काय किंवा ऊन पडलं काय आपल्या डोक्यावर छप्पर आहे असा तो प्रकार होता. आता त्यांना आपल्या डोक्यावरचं कर्ज फेडून सुद्धा एक मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात भरून ठेवता येणार होती. आता त्यांना पाऊस पाण्याची भीती नव्हती, कारण मुंगळ्याच्या त्यांना दिलेल्या शेतात फायदा किंवा नुकसान झालं तरी ते सगळं तो मुंगळ्या बघणार होता. कसल्याही प्रकारची तोशीष त्या कोणाला लागणार नव्हती. त्यात ते शेतकरी सगळ्या कर्जातून मोकळे होऊन निवांतपणे जगणार होते आणि ही एक सुवर्ण संधी मुंगळ्यानं त्या शेतकऱ्यांना दिली होती. आता ते शेतकरी काहीही समजू देत, पण या सगळ्या प्रस्तावात मुंगळ्याचा एक वेगळाच हेतू होता. त्यांनी हे सगळं करताना बस्त्याला सांगितलं होतं का बा, इथं अशा आपण जमिनी घेऊन आताच आपले धनगर इथं आणले तर इथं ती सातमाईची म्हातारी सगळा गाव गोळा करील आणि त्यात आपल्या अशा या जमीन खरेदी करण्याबाबत काय बाय गोष्टी कानावर येतात, तेव्हा आपण सगळं दमानं करायचं. म्हणजे एकदा का मी इथं ठाम उभा राहिलो का 2-3 वर्षांनी त्या मी घेतलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना लाथ मारून मी हाकलून देणार. नंतर माझे धनगर इथं आणणार, धनगरवाडी तयार करणार. इथं फक्त धनगर आणि धनगरच बसले पाहिजे, इथल्या गावकऱ्यांनी त्यांचे पाय चाटले पाहिजे. बा, मी सुद्धा त्या सगळ्या सदन शेतकऱ्यांच्या बरोबरीनं बसणार आणि येळ येताच एकेकाला इथनं सरळ हाकलून देणार. सगळ्यात आधी त्या खोतांना हाकलणार. पण त्या अगोदर मला हळूहळू त्या मोठ्या शेतकऱ्यांच्या जमिनी शिरायला पाहिजे. त्यावेळी बस्त्या म्हणाला, अरे मुंगळ्या, मग येळ कशाला घालवतोय? त्या रांगड्या लांगड्या किन्नाला धरणा हाताशी. तसं मुंगळ्यानं हसत हसत डोकं हलवलं होतं. नंतर एकदा मुंगळ्यानं किन्ना काकांकडे जाऊन त्यांची ती 3 बाभळीची रानं तो मागेल त्या किमतीला घ्यायची तयारी दर्शवली होती. त्यावेळी आमच्या धूर्त किन्ना काकांना माहिती होतं की आपली कुठलीही जमीन या धनगराला विकणं म्हणजे त्याला आपल्या हद्दीत घेणं. आणि मांजरीवाडीतली आपली हद्द त्यांना चांगलीच माहिती होती आणि एका धनगरानं आपल्या जमिनीत येणं त्यांनाही मान्य नव्हतं. मांजरीवाडी सातमाईंच्या खोताची तशीच त्या सगळ्यांचीही होती. त्यात परक्या धनगराला जागा नव्हती, म्हणून किन्ना काकांनी आपले सफेद दात दाखवत नंतर बघूया म्हणून वेळ मारून नेली होती. आणि तेव्हा मुंगळ्या हात चोळत नाईलाजानं गप्प बसला होता. तरी एकदा तो आमच्या रामदास काकांना आमच्या शेतात येऊन भेटला. त्यांनी आमचं झपाटलेलं बाभळीचं रान घ्यायची तयारी दर्शवली. त्यावेळी रामदास काका त्याला शांतपणे म्हणाले, मुंगळ्या, तू असा आमच्या कोणाच्या जमिनी घ्यायचा विचारसुद्धा करू नकोस. हे बघ, आमच्या सातमाई तसाच आमचा झपाटा हा आमच्या वाड्याचा आहे आणि आपलं कोणी विकत नाही. त्यावेळीही मुंगळ्या चडफडत गप्प झाला होता. तसं मुंगळ्यानं खालच्या खोतांकडे म्हणजे दौलती काकांकडे, आरा काकांकडे, सदप्पा काका, दाजी काकांकडेही त्यांच्या जमिनीचा लहानसा तुकडा विकत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला कोणी जवळसुद्धा उभं केलं नव्हतं. मुंगळ्याला जाणवलं की इथला कुठलाही प्रतिष्ठित शेतकरी आपल्याला त्याची सूतभरसुद्धा जमीन विकणार नाही. मग त्यांनी सगळं दामादामानं घ्यायचं ठरवलं. आता मुंगळ्यात झालेला हा अचानक बदल मांजरीवाडीत एक चर्चेचा विषय झाला होता. त्यांनी एवढं धन कुठून आणलं हेही त्याला काही जणांनी विचारलं सुद्धा. तेव्हा आपल्या सासऱ्याचा वाडा आणि त्याच्या जमिनी विकून आम्ही इथे स्थायिक व्हायचं ठरवलं आहे असं जरी मुंगळ्याने सगळ्यांना सांगितलं होतं, तरी मुंगळ्याला किंवा बस्त्याला गुप्तधन मिळालेलं असावं हे सगळ्यांना जाणवलं होतं. कारण असं गुप्तधन मिळून रातोरात श्रीमंत होणारे पुष्कळ जण त्यांना माहिती होते. आता मुंगळ्याला आपल्या त्या अलोट संपत्तीमुळे अजिबात चैन पडत नव्हतं. त्याला सतत वाटत असे इथे त्याला सगळ्यांनी रामराम करावा. तो त्यामुळे अगदी नटून थटून गावभर फिरायचा, पण त्याला जमिनी विकलेल्या शेतकऱ्यांशिवाय कोणी रामराम मुंगळ्या असं कधीच म्हणालं नव्हतं. एकदा मुंगळ्या सरळ आमच्या शाळेतच आला. तेव्हा रहीम मास्तर आम्हाला शिकवत होते. मुंगळ्या भस्कन वर्गात शिरला तेव्हा रहीम मास्तर काही आपल्या खुर्चीतनं उठले नाहीत. ते म्हणाले, आपलं काही काम आहे का? आणि तसं नाही म्हणून मुंगळ्या मागे फिरला. त्यावेळी त्याची अपेक्षा होती की तो आमच्या वर्गात शिरल्याबरोबर रहीम मास्तर चटकन उठून विद्यार्थ्यांना उभं राहायला सांगतील. पण तसं काहीही घडलं नव्हतं.
तिथून जाताना त्याला वाटलं होतं आपण कधीतरी या मास्तरड्याला जसं त्या बामणाला तोडलं ना तसं तोडून टाकायला पाहिजे. या बैलाला त्यांनी मागं त्याच्या वाड्यातल्या जेवणावळीला बोलवलं होतं. तो आला नाही. म्हणून का आला नाही म्हणून विचारलं. तेव्हाही हा मास्तरडा म्हणाला, जिथे सातमाईंचा वाडा जात नाही तिथे मी जात नाही. म्हणजेच हा मास्तरडा त्या सातमाईंच्या वाड्याला अगदी धरून आहे. तर त्या दिवशी त्या रहीम मास्तरच्या रागानं मुंगळ्या सरळ आमच्या रामोशी वाडीत गेला होता. आता त्याच्या त्या झोपडीत दुसरा रामोशी राहत होता. मुंगळ्या सरळ काष्टा रामोशीच्या झोपडीकडे गेला तेव्हा काष्टा आपल्या बकरीपुढे बाबळीच्या शेंगा घालत होता. तेव्हा मुंगळ्या रुबाबात म्हणाला, अरे काष्ट्या, माझ्या वाड्यावर चल, मी आज तुला दारू पाजतो. काष्ट्या त्याच्याकडे न बघताच म्हणाला, मुंगळ्या, आम्ही रामोशी धनगराबरोबर दारू पित नाही, जा बाबा तू तुझ्या घरला. हे ऐकून मुंगळ्या इतका संतापला की काष्ट्याच्या बकरीला एक लाथ हाणून तो आमच्या वाड्यात आला. काष्ट्यानं त्याला भरपूर शिव्या घातल्या होत्या. एकदा दुपारी तो बस्त्या, धर्म्या तिघही जण दारू पीत बसले होते. त्यावेळी रुही आणि तानी त्या मोठ्या माजघरात कोंबडीचं तिखट जाळ कोरड्यास करून वडे तळत बसल्या होत्या. अचानक मुंगळ्याची नजर आपल्या अर्ध्या दारूच्या बाटलीवर खेळली आणि त्याला त्या क्षणी ती लंगड्या किन्नाची उरलेली अर्ध्यापेक्षा कमी दारूची बाटली आठवली. ती उष्टी दारू पीत तो त्या झोपडीच्या बाहेर बसून त्या कातकर्णीचे आणि त्या लंगड्या किन्नाचे सुखद सुस्कारे ऐकत बसायचा. तो ती किन्नाची उष्टी अगदी तळाशी उरलेली दारू पीत आला होता. तरी त्या बेरकी किन्नानं कधी त्याला एक भरलेली दारूची बाटली दिली नव्हती. त्यावेळी हा मुंगळ्या धनगर एक रस्त्यावरचा भिकारी होता. कुणीही त्याच्यासमोर उरलेलं शिळं पाकं तुकडे फेकत राहिले होते. तसा दारू पिऊन झिंगलेला मुंगळ्या च्या मारीत त्याचे असं म्हणत ताडकन उठला आणि त्यांनी त्या कोणाचं न ऐकता कपाटातून 4 दारूच्या बाटल्या काढून मागील दारी चरणाऱ्या 4 कोंबड्या पकडून त्यांचे पाय दोरीनं बांधून त्यांनी त्या कोंबड्या पिशवीत ठेवल्या. तेव्हा कुणाला कळेना की मुंगळ्या हे सगळं काय करतोय. मुंगळ्या जेव्हा ते सगळं घेऊन निघाला तेव्हा झिंगलेल्या मुंगळ्याला बस्त्यानं अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो अडखळत म्हणाला, बा, मला जुना हिशेब चुकता करायचा आहे, मी जातो आणि लगी येतो. आणि त्या कोंबड्या आणि दारूच्या बाटल्या घेऊन मुंगळ्या अडखळत किन्ना काकांच्या वाड्यावर पोचला. त्यावेळी किन्ना काका पान खात आपल्या आईबरोबर मुंगळ्याबद्दल चर्चा करत झोपाळ्यावर बसले होते. मुंगळ्यानं तिथे गेल्यावर मालकानो अशी हाक न मारता तो सरळ जोरात म्हणाला, अरे किन्ना. तसे किन्ना काका चमकले. मुंगळ्याकडे बघत म्हणाले, अरे कोण, मुंगळ्या का? ये असा आत ये. आज तू माझ्याकडे काय काम काढलंयस? खरं तर मुंगळ्यानं आपल्याला नावानं हाक मारली याचा राग आला होता किन्ना काकांना, पण त्यांनी मुद्दाम त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यात हा गडी दारूनं झिंगून आलाय हेही त्यांच्या लक्षात आलं होतं. तेव्हा कांता आजी चिडून उभ्या राहत म्हणल्या, अरे मुंगळ्या. तेव्हाच किन्ना काका आपल्या आईजवळ वळून म्हणाला, आये, तो पार झिंगलाय, तू आज जा, मी बघतो त्याला. तशा कांता आजी मुंगळ्याकडं रागानं बघत तोंडातल्या तोंडात पुटपुटत आत गेल्या आणि लडखळत दडखळत मुंगळ्या किन्ना काकांसमोर आला. त्या 4 दारूच्या बाटल्या आणि त्या कोंबड्या त्यांच्यासमोर आदळून ओरडला, किन्ने, म्या तुझी उरलेली उष्टी दारू पीत होतो आणि तुझा उष्टावलेल्या कोंबडीचा अर्धा तांगडा म्या तोडीत होतो. त्या समदेची भरपाई म्या कराय हिथं आलोय. हे समजा घे. तुला आणखीन पाहिजे तर तुझ्या पोराला माझ्या वाड्यावर पाठव. एवढं बोलून मुंगळ्या एकदम थांबला. त्याने एक दारूची बाटली उचलून त्याचं झाकण तोंडानं तोडून त्यातली थोडी दारू घटाघटा प्यायला आणि नंतर आपली उष्टी दारू किन्ना काकांना देत म्हणाला, किन्ना, आज तू माही उष्टी दारू पियाची. तरीही संतापलेले किन्ना काका शांत राहिले आणि म्हणाले, अरे मुंगळ्या, तू हे सगळं कशाला आणलंस? बरं दे, मी तुझी उष्टी दारू पितो. आणि खरंच त्यांनी ती दारूची बाटली तोंडाला लावली. हे बघून मुंगळ्या अत्यंत समाधानानं म्हणाला, शेवटाला किन्ना, तू माया जातीचा निघाला. रुया बोलतो तू वांगाळे, आणि खरंच तू लय वांगाळे. पी यो समजा दारू पी, म्यान निघतोय.
त्यावेळी आपल्या पोळलेल्या मनाला शांत करून मुंगळ्या निघून गेला तर किन्ना काका विलक्षण संतापलेले होते. त्यांना रुहीने जे वंगाळ म्हटलं होतं तेही त्यांना फार लागलं होतं आणि मुंगळ्याची ती उष्टी दारू पिता पिता चिडलेल्या किन्ना काकांनी ठरवलं, हा 1.5 दमडीचा मुंगळ्या आज त्यांना नावानं हाक मारून 4 दारूच्या बाटल्या आणि 4 कोंबड्या आपल्यासमोर ठेवून आपल्याला उष्टी दारू प्यायला लावतोय म्हणजे काय? ते काही नाही. या भिकारी धनगरानं एवढा पैसा कुठून डल्ला मारून आणला याची खबरबात आपण काढायची. सरळ मुंगळ्याला पोलिसात देऊन त्याची ही मस्ती जिरवायची आणि त्या दृष्टीनं किन्ना काकांनी लगेच हालचाल करायची असं ठरवून टाकलं. तसा आमचा मुंगळ्याही महाबेरकी होता तर आमचे किन्ना काका 10 बेरकी होते. आमच्या मांजरीवाडीत सध्या एकच चर्चा होती, काल परवा भीक मागून खाणाऱ्या मुंगळ्याला कुठे आणि कसं गुप्तधन मिळालेलं असावं. जर कातळाच्या त्या जमिनीत गुप्तधन असतं तर दगडफोडीनं तो कातळ फोडला तेव्हा ते नष्ट होऊन गेलं असतं. कदाचित मुंगळ्याचा बेरकी सासरा तो बस्त्या त्याला गुप्तधन मिळालेलं असावं. नंतर मांजरीवाडी आपल्या नित्य कामकाजात बुडून गेली होती तेव्हा त्यांना मुंगळ्याच्या श्रीमंतीची सवय झाली होती. आमच्या किन्ना काकांना त्यांचा हा जो अपमान मुंगळ्यानं केला होता तो फार जिव्हारी लागला होता. खरं तर त्या दिवशी त्यांना ती मुंगळ्याची उष्टी दारू प्यायची नव्हती, पण तरीही त्यांना त्या दारूच्या बाटल्या आणि कोंबड्या नाकारता आल्या नव्हत्या. त्यात मुंगळ्या गेल्यानंतर त्यांना ती उष्टी दारूची बाटली फेकून द्यायला सुद्धा जमलं नव्हतं. त्यांनी गुपचूप ती उष्टी दारू पिऊन टाकली होती. तरीही किन्ना काकांना मुंगळ्या असा त्यांच्या बरोबरीनं उभा राहिला हे फार मनाला लागलं होतं. ते त्याच दिवशी शिरगुप्पीच्या फौजदाराकडे जाऊन हात जोडून म्हणाले, मला आपल्याशी एका धनगराबद्दल बोलायचं आहे. त्यांनी फौजदाराला मुंगळ्या रुहीची पूर्वीची परिस्थिती सांगितली आणि आत्ताची त्याची बदललेली परिस्थिती सांगून ते म्हणाले, साहेब, माणूस असा एका रात्रीत श्रीमंत होतो याचा अर्थ काहीतरी काळं बेरं आहे. तेव्हा आपण स्वतः जाऊन चौकशी करावी, कारण ही धनगर जात महाघातकी असते. तसंच आजूबाजूला कुठे दरोडे पडलेत का याची सुद्धा चौकशी आपण करावी साहेब, कारण हे असले धनगर उद्या आमच्या मांजरीवाडीला घातक होऊ शकतात. तसा तो फौजदार म्हणाला, नाही, तसं आजूबाजूला कुठे दरोडा पडल्याची वर्दी आलेली नाही, तरी आम्ही जातो त्या मुंगळ्या धनगराची चौकशी करतो. तेव्हा तिथून जाताना किन्ना काका हात जोडून त्या फौजदाराला म्हणाले, साहेब, एक सांगायचं राहिलं, मी आपला मुलाबाळांचा गरीब माणूस आहे, मला ह्या प्रकरणात कुठं गोवू नका. मी एक प्रामाणिक माणूस आहे आणि मला त्या पैका धनगराचं आमच्या मांजरीवाडीत येऊन वाडा बांधणं, जमिनी घेणं जरा संशयास्पद वाटतंय. त्यामुळे एक सभ्य नागरिक या नात्यानं मी आपल्याला ही वर्दी दिली. मी चलतो आता, राम राम. एवढं त्या फौजदाराकडे बोलून किन्ना काका आपल्या वाड्यात आले तेव्हा ते मनात पुटपुटत होते, मुंगळ्या बघ रे, आता तुझी चरबी कशी उतरवतो, मला उष्टी दारू देतो का? आणि त्याच दिवशी तो दरोडेखोरासारखा दिसणारा महार फौजदार आपल्या 4 शिपायांना घेऊन मांजरीवाडीला निघाला, कारण त्या फौजदाराला माहिती होतं अशा प्रकरणात हे अशिक्षित मागासवर्गीय माणसं आपलं बिंग फुटू नये म्हणून भरपूर चिरीमिरी देतात. आणि ती चिरीमिरी घेण्यासाठी तो फौजदार तातडीनं मांजरीवाडीला मुंगळ्याच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला. तेव्हा त्या दारावरच्या काळूनं त्यांना वाट करून दिली होती आणि एकदम आत घुसलेल्या त्या फौजदार आणि शिपायाला बघून बस्त्या, धर्म्या आणि मुंगळ्या चर्रकले होते. तरी 12 गावचं पाणी प्यायलेल्या बस्त्यानं अगदी गोड बोलून त्या सगळ्यांना हसत हसत आपल्या वाड्यात घेतलं होतं. त्यानंतर 2 दिवस तो फौजदार आणि ते शिपाई मुंगळ्याच्या वाड्यातच दारू, मटणवडे, कोंबड्याचं कालवण खात राहिले. त्यावेळी रात्री वाड्याच्या मागल्या दारातून गुपचूप आलेली कातकरीण फौजदाराच्या खोलीकडे गेली तेव्हा फौजदार मुंगळ्यावर अतिशय खुश झाला. नंतर मुंगळ्याच्या वाड्यात राहणारा तो राक्षसासारखा फौजदार मुंगळ्या बस्त्यानं दिलेले 2 थैल्या रुपये आणि काही भेटवस्तू घेऊन जाताना त्या दोघांना म्हणाला, जर तुमच्याकडं कोणी डोळा वर करून बघितलं मला कळवायचं. आता मी बघतो त्या लंगड्या किन्नाकडं. आणि तो फौजदार सरळ मुंगळ्याला घेऊन किन्ना काकांच्या वाड्यावर पोहोचला. तेव्हा मुंगळ्यानं लंगड्या किन्नाच्या वाड्याकडं बोट दाखवून तो खाली उतरला आणि जेव्हा त्या फौजदारानं किन्ना काकांना त्यांच्या अंगणातून हाक मारून सुनावलं,
पुन्हा कधी कुणा सभ्य माणसाबद्दल खोटी तक्रार घेऊन आला तर आधी मला तुमचा पाहुणचार करायला लागल. तसंच हे मुंगळेराव तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकू शकतात, लक्षात ठेवा. असा आमच्या किन्ना काकाला दम देऊन ती पोलिसांची जीप निघून गेली. तेव्हा आपलं डोकं खाजवत किन्ना काका स्वतःशी पुटपुटले, मुंगळ्या मी काही तुला सोडणार नाही. त्यावेळी डबकं घेऊन कांताआजी रानात गेल्या होत्या. त्या आल्यावर त्यांना जेव्हा इथे फौजदार येऊन गेला हे कळलं, तेव्हा कांताआजीनं किन्नाच्या ह्या उचापतीवर संतापून त्याच्याच मुस्कटेत लगावून दिली. नंतर त्या मुंगळ्याचा सत्यानाश मागत त्यांनी अख्खा वाडा डोक्यावर घेतला. त्यावेळी कांताआजी किंचाळल्या, अरे पोरा किन्ना, तुला हा सगळा धंदा कुणी करायला सांगितला? उद्या त्या धनगराला तुझा राग येऊन त्यांनी तुला आणि कावत्या मावत्याला तोडलं तर? तेव्हा तिथे उभ्या असलेल्या गंगी आणि दोमी काकूंनी आये ग म्हणून गळाच काढला. कांती आजींनी पुन्हा संतापून त्या दोघींच्या एक एक मुस्कटात मारून त्या ओरडल्या, ग बसा ग टिटव्यांनो, जरा काही झालं की आये ग करून बॉम्बालतात. तेव्हा आमचे किन्ना काका या सगळ्या प्रकरणाने इतके कावले की त्यांना वाटलं कुठून झक मारली आणि आपण मुंगळ्याची तक्रार करायला पोलीस ठाण्यावर गेलो. त्यावेळीही किन्ना काकांना एकाच गोष्टीचं विलक्षण दुःख झालं होतं की आता तो माजलेल्या मुंगळ्या कधीच आपल्या रात्री गुलाबी करण्यासाठी झोपडीत येणार नाही. आता आपलं ते झोपडीतलं स्वर्गसुख संपलं आहे. त्या विचारांनी भलतंच वैतागलेल्या किन्ना काकांना तेव्हाच कांती आजी म्हणाल्या, किन्ना, पाहिलंच ना पोरा, तुझ्यामुळे आपल्या वाड्यात कसला राडा होतो ते. तू माझी आण घेऊन सांग की पुन्हा त्या मुंगळ्याच्या वाटेला जाणार नाहीस. तसं आमच्या किन्ना काकांनी आपल्या आईची तशी शपथ घेतली तेव्हा कुठे कांता आजी शांत झाल्या. त्या दिवशी किन्ना काकांनी मुंगळ्यावर संतापून मनोमन निश्चय केला की या मुंगळ्यानं कोणाचा गळा कापून ही माया गोळा केली ते आपण शोधायचं, त्याच्या हातात बेड्या ठोकायच्या म्हणजे ठोकायच्या. हा कालचा फाटका धनगर 4 पैशाच्या जोरावर माझ्याकडे येऊन दादागिरी करतो म्हणजे काय? नाही मुंगळ्या, आता मी तुला सोडणार नाही. त्यावेळी सुडानं पेटलेल्या किन्ना काकांनी दुसऱ्याच दिवशी कांता आजींना कामाची बंडल मारून सरळ सोलापूर गाठलं. तिथे त्यांनी जे काही मुंगळ्याबद्दल आणि त्याच्या चोरीच्या करामतीबद्दल ऐकलं तेव्हा किन्ना काका चाट पडले. नंतर तिथून ते सरळ उठले, उरणला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना वेगळंच कळलं. बस्त्याची शेरडं रोग पडून पटापटा मरून गेली होती. तसा गावातल्या सगळ्या शेरडांवर रोग आला होता आणि नंतर राहिलेली 4-5 शेरडं विकून तो आपल्या जावयाबरोबर म्हणजे मुंगळ्याबरोबर त्याच्याकडे निघून गेला होता. तेव्हा महिनाभरानं रुही आणि तानीसुद्धा गेल्या होत्या. बस्त्यानं आपला वाडा कोणालाही विकला नव्हता की त्याच्याजवळ त्या शेरडीशिवाय कसला जमीन जुमला नव्हता. तरी तेव्हा किन्ना काकांनी आजूबाजूला कुठेही कसला दरोडा पडला होता का म्हणून चौकशी केली. तेव्हा तिथे जमलेल्या सगळ्या धनगरांनी नाही नाही म्हणून माना हलवल्या. म्हणजे तिथे कुठेही दरोडा पडला नव्हता किंवा कोणाचा गळा कापला गेला नव्हता. तसा किन्ना काकांना प्रश्न पडला की जर हे सगळं असं आहे तर मग त्या हलकट मुंगळ्यानं एवढं धन एकदम आणलं कुठून? किन्ना काका अगदी निराश होऊन आपल्या वाड्याकडे परत आले. नंतर त्याच्या 4च दिवसांनी अगदी पहाटेच बस्त्या आणि धर्म्या आपल्या नव्या तळपत्या फरशा घेऊन किन्ना काकांच्या वाड्यावर हजर झाले. त्यावेळी किन्ना काका नुकतंच उठून दाताला मशिरी लावत आपल्या अंगणात कोवळ्या उन्हाचा शेक घेत मुंगळ्याचाच विचार करत बसले होते. गंगी, दुमी काकू न्याहारीची तयारी करत चुलीकडं होत्या. कावत्या, मावत्या आणि कांता आजी अजून बिछाण्यातच होते. त्यामुळे बाहेर अंगणात बस्त्या आणि धर्म्या आलेत याचा कोणालाच वाड्यात कसलाही पत्ता लागला नव्हता. त्या दोघांना फरशा घेऊन अंगणात आलेलं बघून किन्ना काका जाम घाबरले होते. ते एकदम उठायला लागले तसं बस्त्यानं त्यांना तिथंच लोटून उठं दिलं नाही. त्यांच्या गळ्यावर आपली फरशी टेकून तो म्हणाला, किन्ना, तू फौजदाराकडे जाऊन आमची तक्रार केली पण त्याने आमचं काय उपटलं का? नाही ना? तरी आम्ही तुला काय न बोलता आमचा शेजारी म्हणून गप राहिलो तर आता तू आमच्या सोलापूरला आणि उरणला आमची चौकशी करत पोचला. पण तुझ्या हातात काय गव असलं का? जर तू पुन्हा विहिरीच्या तळाला जायला बघशील तर त्या विहिरीच्या तळात आम्ही तुला बुडवून मारून टाकू. बस्त्या ती कुऱ्हाड अगदी किन्ना काकांच्या गळ्याला लावून धारदार आवाजात म्हणाला, हे बघ किन्ना,
आम्ही धनगर शेरडं पाळतो आणि वेळ आली तर पाळलेली शेरडं तोडून खातो. तसंच आमच्या अंगणात कोणी कुत्रं वास घेत हुंगत आलं त्याला पण आम्ही तोडून टाकतो. तवा किन्ना तू जरा दामानं घे. आमच्या अंगणात येऊ नको, नाही तर तुला शेरडावाणी तोडून आम्ही नाहीसा करून टाकू. हे बघ, तू आपल्या चुलीवर गाडग्यात काय शिजतंय ते बघ, दुसऱ्याच्या चुलीवरच्या गाडग्यात डोकू नको. तुला शेवटचं सांगतो, तू आमच्या वाटेला जाऊ नको. कुऱ्हाडीचा एक घाव लय वाईट असतो. अशी धमकी देऊन ते आले तसे निघून गेले. तेव्हा किन्ना काकांनी चुकलो मुंगळ्या चुकलो असं म्हणत आपल्या थोबाडीत मारून घेतल्या. तेव्हाच कांता आजी बाहेर कोण बोंबलतंय म्हणून बिछाण्यातून उठून अंगणात आलाय. त्यांनी विचारलं, किन्ना सकाळी सकाळी अंगणात कोण आलं होतं? तेव्हा सावरलेले किन्ना काका म्हणाले, कोणी नाही गाय, तो मुंगळे आला होता माझी क्षमा मागत. लाथ मारून हाकलून दिलं त्याला मी. तसं कांता आजी बरं केलंस रे पोरा असं म्हणून आत निघून गेल्या. किन्ना काका आपल्या गळ्यावरनं हात फिरवत हलकेच म्हणाले, माफ कर रे मुंगळ्या, यापुढं तुझ्या वाटेला जाणार नाही मी. सोलापूरच्या मुंगळ्यानं दुप्पट तिप्पट किमती देऊन आपल्या वाड्याच्या आजूबाजूला लहान सहान जमिनी भराभरा घ्यायला सुरुवात केली होती आणि ते बघून आजीने तातडीनं गाव बैठक बोलवली होती. तसं पाहता आमच्या वरच्या माळ्यातली आणि खालच्या माळ्यातल्या खोतांच्या घराण्यात आमची आजीच बुजुर्ग, तसंच आजी बरोबरीच्या इंदू आजी, कांता आजी, जैता काकांचे वडील, आमचा काष्ट्या रामोशी हीच माणसं त्यांच्या त्यांच्या घराण्यात बुजुर्ग होती. म्हणजे माझ्या आजीच्याच वयाची होती. पण गावातल्या काही महत्त्वाच्या भाऊबंदकीचे निर्णय घ्यायचे असतील तर तो न्यायनिवाडा माझी आजीच गाव बैठक बोलवून सोडवून टाकत असे. त्या गाव बैठकीतले निर्णय कठोरपणे पाळले जात असत. आमच्या खोतांचं मांजरीवाडीवर वर्चस्व होतं आणि मांजरीवाडी सातमाईंच्या खोतांची होती आणि आजी दुसऱ्या परक्या कोणाचं वर्चस्व तिथे चालवून घेणार नव्हती. आत्ता देखील आजी त्या मुंगळ्यांना अशी आजूबाजूच्या जमिनी भराभरा घ्यायला सुरुवात केली तेव्हा चिंतेत पडली होती. तिला जाणवलं, उद्या ही खोताच्या सातमाईचं रान असलेली मांजरीवाडी मुंगळेची धनगरवाडी व्हायला वेळ लागणार नाही. त्यात तो धनगर तिथल्या प्रतिष्ठित शेतकऱ्यांची बाभळीची रानं मागत सुटला होता. झपाट्याचं रानसुद्धा त्यांनी मागितलं होतं. त्यामुळे आजी आता दूरचा विचार करायला लागली होती. तसंच तिला पैशाची ताकद चांगली माहिती होती. खरं तर आजीला इंदूनं एका धनगराला त्याच्या स्वप्नाच्या आधारावर ती गावच्या बाहेरची कातळाची का होईना जमीन दिली हेच मुळात आवडलेलं नव्हतं. तसं आता तो धनगर आमच्या आणि दाजी काकांच्या शेजारी येऊन बसणार हे काही तिला त्यावेळी पटलं नव्हतं. त्यावेळी आजीला वाटलं होतं, जर इंदूला त्या धनगराला अंबाआईच्या स्वप्नामुळे जमीन द्यायची होती तर तिने शिरगुप्पीतली कुठलीही लहानशी जमीन देऊन त्या धनगराला इथून हाकलून द्यायला हवं होतं. पण तसं न करता आता तो त्या कातळाच्या जमिनीवर वाडा बांधून राहत होता. तेव्हा आजीला वाटलं की मुंगळ्या वाडा बांधून गप राहील. पण तिचा अंदाज चुकला. मुंगळ्यानं सरळ जमिनीच घ्यायला सुरुवात केली आणि हे लक्षण काही ठीक नव्हतं. म्हणून आजीने तातडीनं गाव बैठक बोलवली होती. आमच्या आजीच्या गाव बैठकीचा सांगावा घरोघरी गेल्यावर सर्व गावकरी त्या संध्याकाळी तातडीनं आमच्या ओसरीवर जमा झाले. त्यात दाजी पवार, दौलती, लिंबोणी काका आणि रामकाका खोत, सदप्पा काका, किन्ना काका, नारायण, जैता काका, काष्ट्या रामोशी आणि इतर बाकीचे शेतकरी होते. ज्यांनी मुंगळ्याला जमिनी विकल्या होत्या त्यांना मात्र सांगावा गेला नव्हता आणि नेहमीप्रमाणे आमचे आरा काका या गाव बैठकीला आलेले नव्हते. तसं या गाव बैठकीला यायला कोणाला उशीर झाला तर त्याची त्या बैठकीत वाट बघितली जात असे. पण आजीला माहिती होतं आरा काका काही त्या बैठकीला येणार नाहीत. माझ्या आईनी सगळ्यांना गुळाचा चहा दिल्यानंतर आजींनी त्या गाव बैठकीला सुरुवात केली. त्या गाव बैठकीत आजी म्हणाली, मला आता त्या मुंगळ्या धनगराबद्दल बोलायचं आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की मांजरीवाडी पूर्वी सातमाईंचं बाभळीचं रान होतं. इथे सगळ्यात प्रथम आम्ही खोत आलो. आमच्यानंतर किन्ना आणि दाजीचं घराणं इथे येऊन वसलं. नंतर जई, तारा, सदाप्पा यांची घराणी इथे वसली आणि त्या सगळ्यांच्या मागोमाग आमचे रामोशी आणि कातकरी आले. या सगळ्यांनी मांजरीवाडीला वाढवलं, आपली घरं बांधली, जमिनी विकत घेतल्या, ते इथे स्थायिक झाले. पण त्या सगळ्यात आजपर्यंत एक देखील धनगर नव्हता. आणि माझी आजी बोलायची थांबली. तेव्हा तिथे जमलेले सगळेजण माझ्या आजीकडे बघत तिचं बोलणं ऐकत होते.
आजी जरा दम घेत पुढे म्हणाली, हा मुंगळ्या धनगर सोलापूरहून आपल्या दिवस गेलेल्या पत्नीला घेऊन सरळ आमच्या सातमाईंच्या वाड्यावर आला होता. त्यावेळी त्याचं म्हणणं होतं तो सातमाईंच्या सांगण्यावरनं वाड्याच्या आश्रयाला आला आहे. त्यावेळी तो खोटं बोलतोय हे मला माहिती होतं, तरी त्यावेळी विचार केला की हा गरीब धनगर, त्याची गरोदर पत्नी, जसे रामोशी कातकरी खपून कष्टाची भाकरी खातात तशी हा खाईल. आणि त्याच्या परिस्थितीकडे आणि गरोदर पत्नीकडे बघून मी त्याला आश्रय दिला होता. पण आता या परक्या धनगराला कुठलं गुप्तधन मिळालं देव जाणे. आपल्या धनाच्या जोरावर त्यांनी इथल्या जमिनी घेऊन आपले धनगरी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यात त्याची चौकशी करणाऱ्या किन्नाची मुंगळ्याच्या सासऱ्यानं त्याच्या गळ्याला कुऱ्हाड लावून त्याला तोडायची धमकी दिली होती, असं किन्ना रामदासला सांगत होता. हे खरं आहे ना रे किन्ना? किन्ना काका डोकं हलवत म्हणाले, हो आहे, हे खरं आहे. तसं आजी पुढे म्हणाली, तर मी म्हणत होते या धनगराला जरी धनसंपत्ती मिळाली असली तरी त्यांनी सोलापूरला जाऊन स्थायिक व्हायचं सोडून तो इथे वाडा बांधून स्थायिक झाला. त्यांनी इथल्या जमिनी घेतल्या. आमचं, किन्नाचं, दौलतीचं आणि आराकाकांची ही बाभळीची रानं तो मागत होता. का? कशासाठी? तर त्याला आमच्या हद्दीत शिरायचं आहे. उद्या हा धनगर इथे धनगरवाडी वसवील आणि आपल्या सगळ्यांची घराणी जाऊन इथे फक्त धनगरांची घराणी वसतील. परंतु मी सातमाईंची आंबा असं कधीच होऊ देणार नाही. आमची पोरंबाळं इथे वाढतात. इथले वाडे, शेतं, ती कालिया नदी आमची आहे. ह्या आमच्या समृद्ध मांजरीवाडीवर सातमाईंचा आशीर्वाद आहे, त्यांची नजर आहे. आपण गावकरी आजपर्यंत एकीनं गोडीगुलाबीनं राहिलो. आमच्यातले काही मतभेद आम्ही स्वतः मिटवले. आम्ही या रामच्या, नागोच्या लग्नाच्या वेळी एकत्र येऊन सगळे प्रश्न सोडवले. पण उद्या हा परका धनगर आमची आपापसात भांडणं लावून आपली पोळी भाजून घेईल. त्या धनगरानं 2 नोटांच्या गड्डी माझ्या पुढ्यात टाकून आम्ही त्याला खाऊ घातलेल्या भाकरीची किंमत मोजली तर आमच्या किन्नाच्या गळ्याला कुऱ्हाड लावून त्याला धमकावण्यापर्यंत त्याची मजल गेली. हा परका धनगर महिन्यातनं एकदा त्या शिरगुप्पीच्या फौजदारा बोलवतो, त्याचा पाहुणचार करतो. म्हणजे उद्या त्याची कागाळी आम्ही कुणी त्या फौजदाराकडे करूच शकणार नाही. हा मुंगळ्या वाडा बांधून इथे गावजेवण घालतो आणि गावजेवणाची पद्धत फक्त आमच्या गावकऱ्यांची आहे. त्या परक्याला इथं असं गावजेवण घालण्याचा अधिकार नाही. हे सगळंच पुढे मागे गावाला नुकसान करणार आहे. आणि नेहमीच आम्हा सातमाईंच्या वाड्याविरुद्ध उलटं बोलणारे किन्ना काका आपल्या स्वभावानुसार आजीला म्हणाले, पण आये तुम्हीच त्या धनगराला इथे आश्रय देऊन, त्याला झोपडं देऊन पाय रोवायला संधी दिलीत. त्याला भाकऱ्या दिल्या, झोपडं दिलं. त्या मुंगळ्याच्या पत्नीला आपली मुलगी मानून तिचं बाळंतपण केलं. त्या धनगराच्या पोराचं बारसं सातमाईंच्या पारावर केलं. मग आता तो आमच्या बरोबरीनं उभा राहणारच ना. त्यामुळे आता आये मुंगळ्याने असं केलं तसं केलं हे तुमचं बोलणं मला तरी पटत नाही आहे. आये तुझं बोलणं म्हणजे चुलीतल्या लाकडावर रॉकेल घालून लाकडं पेटवायची आणि ती लाकडं पेटली की चूल पेटली, चूल पेटली म्हणून बोंब मारायची. याला काही अर्थ आहे का? तेव्हा आमचे रामदास काका म्हणाले, किन्ना मला तुझं बोलणं पटतंय. माझ्या आईला आणि आनंदी अक्कीला सुद्धा शिवा नेहमी ओरडायचा तरी त्या एका माणुसकीच्या नात्यानं वागत होत्या. किन्ना तुला माहिती असेल जर रानात एखादं जनावर व्यायला लागलं तर बाकीची जनावरं तिच्या भोवती गोळावून उभी राहतात, तिला संरक्षण आणि आधार देण्यासाठी, आणि त्याला माणुसकी असं म्हणतात. ती माणुसकी जनावरातसुद्धा असते. माझी आई आणि आक्की तर माणूस आहेत. त्यावेळी मुंगळ्यावर आणि त्याच्या पत्नीवर त्यांनी दया दाखवली तर काय चुकलं? तेव्हा शिवा काका म्हणाले, अरे किन्ना तुला तो कातकरी बायका पुरवायचा हे आम्हाला माहीत नाही का? अरे त्या जेवणावेळी तू सगळ्यांना दारू वाटत होता आणि आमच्या आईकडं बोट दाखवतो तू. तुझं दुसरं बोट अंगठा तुझ्याकडं बोट दाखवताय, विसरू नको. आपलं बोलणं आपल्यावरच शेकलेलं बघून किन्ना काका एकदम सावरून घेत म्हणाले, शिवा आता आम्ही काही खरं बोललं की तुम्ही लगे फाटे फोडता, ही तुमची जुनी सवय आहे. रामदास काका त्यावेळी जोरात म्हणाले, किन्ना अरे त्या मुंगळ्याच्या बानं तुझ्या नरडीवर कुऱ्हाड टेकवली तेव्हा वाईट आपल्या आईला वाटलं होतं हे ध्यानात घे की. हे सगळं ऐकत असलेली माझी आजी एकदम काहून म्हणाली, आता बघा लेकरांनो, ही वेळ आपसात कोण कसं वागला म्हणून भांडायची नाही तर आपली मांजरीवाडी त्या धनगरापासून कशी सांभाळायची हे आपल्याला बघायचं आहे. दौलती काका म्हणाले, आये तू बरोबर बोलतीयस, आता तूच सांग आपण काय करायचं, त्या मुंगळ्याला कसं हुसकावून लावायचं? आजी म्हणाली, आपण सगळ्यांनी मिळून त्या धनगराला आपल्या जमिनी घेण्यापासून थांबवलं पाहिजे.
म्हणजे त्यांनी कितीही रुपये देऊ केले तरी कोणी आपली गुंजभर जमीन त्याला विकता कामा नये. तसंच यापुढे दाजीच्या शेतजमिनीच्या पुढे त्याला अजिबात शिरायला द्यायचं नाही आणि आमच्या रामोशा आणि कातकऱ्यांनी कुठल्याही किमतीवर त्याच्या शेतात राबायला जायचं नाही. आजी तिथल्या बाकीच्या शेतकऱ्यांकडे बघत म्हणाली, जर ह्यापुढे कोणी आपली जमीन त्या मुंगळ्याला विकली तर गाव त्याला कायमचं वाळीत टाकेल. तसंच कोणी रामोशानी किंवा कातकऱ्याने मुंगळ्याच्या दुप्पट मजुरीकडे बघून चोरून त्याच्या शेतात काम केलं तर त्याची झोपडी तोडून त्याचं पाणी बंद केलं जाईल. यापुढे मुंगळ्याला 1 इंचसुद्धा पुढे जाऊ द्यायचं नाही. माझ्या आजीच्या या निर्णायक बोलण्यावर सगळ्यांनी माना डोलावल्या. नंतर माझ्या आत्यानं आणि आईनी सगळ्यांना पुन्हा एकदा गुळाचा चहा, गुळपोहे दिले. तेव्हा ते गुळपोहे खात चहा पिताना तिथे सगळेजण ते गुप्तधन मुंगळ्याला किंवा बस्त्याला कुठं मिळालं याबद्दल चर्चा करत असताना अडकीत त्यात सुपारी फोडली जायला लागली. माझी आजी तोंडात पान घालत सगळ्यांना म्हणाली, आमच्या नागूकडून मुंगळ्याला गुप्तधन मिळणार आहे हे सातबाईंनी अगोदरच सांगितलेलं होतं. पण आता त्याला ते धन कुठं आणि कसं मिळालं या गोष्टीशी गावाला काहीही कर्तव्य नाही. याला फक्त यापुढे आपल्या हद्दीत येऊ द्यायचं नाही. ही मांजरीवाडी आम्हा शेतकऱ्यांची आहे, इथे धनगराला जागा नाही. आता त्याला गावाच्या बाहेर हद्दीत राहू द्यायचं. सगळ्यांनी माना डोलावल्या. ती मुंगळ्याबद्दलची गाव बैठक तिथेच संपली आणि आमची भरलेली ओसरी रिकामी झाली. त्यावेळी माझे बाबा आणि काका भाकरी खाण्यासाठी आपापल्या चुलीजवळ गेले तर आमची आनंदी आत्या आपल्या चुलीजवळ गेली. माझी आजी एकटी त्या ओसरीवरच्या शांत एकांतात खाली मान घालून काहीतरी विचार करत बसली होती. नंतर बऱ्याच वेळाने ती उठली आणि हळूहळू चालत सातमाईंच्या पारावर जाऊन बसली. त्या तिच्या बसण्याचा अर्थ होता, आज तिच्या मनाला शांती नाही आहे. तसं बघता माझी चांगली आजी कोणाचं वाईट करणाऱ्यांपैकी नव्हती. पण कुणी अगदी पायाला चिकटायला लागलं तर त्याला दूर झिडकारून द्यायचं हे आजीला माहिती होतं आणि तो धनगर मुंगळ्या तिच्या पायाला येऊन चिकटू बघत होता. त्याला दूर झिडकारणं तिला भाग होतं. इथे आमच्या किन्ना काकांना ज्यावेळी बसते आणि धर्म्या येऊन धमकावून गेले तेव्हा आमच्या किन्ना काकांनीही बसून शांतपणे विचार केला. तेव्हा त्यांना वाटलं की आता हा भिकारी मुंगळ्या मांजरीवाडीतली एक विशेष व्यक्ती झाली आहे. अशा विशेष व्यक्तीशी वैर न करता त्याची मैत्री केली तर ती मैत्री फायदेशीर ठरेल. त्यात किन्ना काकांना माहिती होतं की हा मुंगळ्या त्यांच्यासारखा येरसाल आहे. त्यांनी केलेल्या त्याच्या चौकशांमुळे तो त्याच्यावर चिडला आहे आणि त्याचं ते चिडणं स्वाभाविक होतं. त्यावेळी आता ह्या मुंगळ्याला कसं खुश करून आपण त्याचे हितचिंतक आहोत हे दाखवायचं ह्या विवंचित किन्ना काका असताना माझ्या आजीने मुंगळ्याच्या विरुद्ध ही गाव बैठक बसवली होती. आणि मुंगळ्याचा राग घालवण्याचं एक मस्त कारण किन्ना काकांना मिळालं. ते गाव बैठक संपल्यावर आमच्या वाड्यातून बाहेर पडून आपल्या वाड्याकडे जात असताना त्यांना वाटलं, आईला ज्या अर्थी आज सातमाईंच्या आईनं मुंगळ्याबद्दल गाव बैठक बसवली त्या अर्थी खरंच मुंगळ्या एक विशेष व्यक्ती झाला आहे. त्यामुळे आज सातमाईंच्या आईनं मुंगळ्याविरुद्ध जो ठराव पास केला तो त्याला कळवणं अत्यंत आवश्यक. आता असं केल्यामुळे त्याला आपण त्याचे हितचिंतक आहोत हे किन्ना काका सिद्ध करू शकले असते. त्यावेळी किन्ना काकांना माहिती होतं हे सगळे गावकरी सातमाईंच्या आईच्या प्रत्येक म्हणण्यावर मान डोलावतील, पण तशीच वेळ आली तर ते गुपचूप चुलीकडे जाऊन बसतील. आता ही हातात आलेली संधी किन्ना काका सोडणार नव्हते. त्यात त्यांनी कितीतरी दिवस झाले रुहीला पाहिलं नव्हतं. त्यांना ती रुही फार आवडत होती. तिच्याकडे नुसतं बघणं देखील फार सुखाचं होतं. नंतर आमचे दुतोंडी किन्ना काका लगेच बाभळीच्या रानातल्या आडवळणानं मुंगळ्याच्या वाड्याजवळ पोचले. तेव्हा त्या वाड्याच्या दाराशी काळू धनगराला फरशी घेऊन बसलेलं बघताच तिथेच थबकले. त्यावेळी धर्म्या छोट्या रामशाला घेऊन अंगणात खेळत बसला होता तर बस्त्या आणि मुंगळ्या तिथेच अंगणात गुळदाणं खात काही बोलत बसले होते. तेव्हाच ती सुंदर रुही आतून काहीतरी खायला घेऊन बाहेर आली आणि वाड्याच्या अंतरावर उभ्या असलेल्या किन्ना काकांना बघताच ती थबकली. इथे धर्म्या, बस्त्या आणि मुंगळ्याचं त्याच्याकडे लक्षच गेलेलं नव्हतं. ती पटकन मुंगळ्यापुढे शेवानं भरलेली ताटली ठेवून पुटपुटली, अहो धनी त्यो काळजा नाव आलंय. ती पटकन आत गेली. मुंगळ्यानं चमकून मागे बघितलं तेव्हा किन्ना काकांना असं अचानक आलेलं बघून त्या तिघांनाही आश्चर्य वाटलं. धूर्त मुंगळ्याला जाणवलं की हा बेरकी गडी इथे काहीतरी कारणासाठी आलाय. मुंगळ्या जोरात म्हणाला, अरे किन्ना,
आज माह्यावाड्याची वाट कशा पायी चुकला, पण आलायस तर निवांत आतमध्ये येऊन चहा पी. उठून किन्ना काकांना घेऊन मुंगळ्या, बस्त्या आणि धर्म्या वाड्याच्या आत आले तेव्हा मुंगळ्यानं सांगितलं, धर्म्या आज जाऊन सांग किन्ना आलाय म्हणावं छान खायला पाठवा. इथे रुही तानीला म्हणत होती, आय यो काळा घाऱ्या डोल्याचा जनावर आपल्या अंगणात आलंय आणि मला काही ते बारा वाटत नाही. तसं त्यांच्या घराच्या पूजेला आलेल्या त्या किन्नाबद्दल रुही बोलतीये हे तानीला कळलं, कारण त्यावेळी ती दारू वाटणाऱ्या किन्नाकडे बोट दाखवून तिला म्हणाली होती, आये यो काळा जनावर आहे ना लय वांगाळ आहे. आपल्या रुहीचं बोलणं ऐकून तानी हलकेच म्हणाली, रुया तो किन्ना आलाय का, पण यो बघ रुया तो समजा बाप्याचं काम आहे. तेव्हा कोण आला कोण गेला हे समजा मुंगळ्या आणि तुवा बाप बघीन. तू म्या चाय करतो त्यो आणि यो शेव तवडा बाहेर नेऊन शान दे. रुई पटकन म्हणाली, आये मी काय बाहेर जाणार नाही, तू धर्म्याला बोलीव आणि हे समजा त्याला बाहेर न्यायला सांग. तसं तानी बरं म्हणाली. इथे आत आल्या आल्या मुंगळ्या किन्ना काकांना म्हणाला, किन्ना अगोदर तो काय काम काढलं मला सांग. तसं किन्ना काकांनी मधल्या दाराकडे बघत आजीनं जी त्याच्याविरुद्ध गावबैठक बोलवली होती ती सांगून तिथे काय ठराव पास झाला हे सांगितलं. बेरकी मुंगळ्या जरा विचारात पडला. त्याला सातमाईंच्या आजीच्या शब्दांची मांजरीवाडीत काय किंमत आहे हे चांगलं माहिती होतं आणि जर खरंच त्या म्हातारीच्या सांगण्यावरनं गाव त्याच्या विरुद्ध उभं राहिलं तर ते त्याला जड जाणार होतं. तसं त्याने ठरवलं की अगदी घाई न करता आपण इथल्या एकूण एक जमिनी घेऊन नंतर सगळी मांजरीवाडीच घ्यायची. त्यासाठी त्याला सातमाईंच्या म्हातारीला किंवा अन्य कोणाला तोडावं लागलं तरी ते करायला तो आता मागे पुढे बघणार नव्हता. आता फक्त त्याने आपल्या वाड्याच्या आजूबाजूच्या 6 जमिनी घेतल्या होत्या, पण मोठ्या वतनदार शेतकऱ्यांच्या जमिनीत त्याला शिरता आलं नव्हतं. आता उद्याच तो एका शेतकऱ्याला त्याच्या जमिनीबद्दल विचारायला जाणार होता आणि ऐन मोक्याच्या वेळी सातमाईंचा वाडा त्याच्या विरुद्ध उभा ठाकला होता. ही नाहीतरी चिंतेची बाब होती. तरी पैशाची गुरमी चढलेल्या मुंगळ्याला पैशाची ताकद माहिती होती. तो चटकन किन्ना काकांना म्हणाला, किन्ना तू कोणाच्या बाजूने? किन्ना काका हसत म्हणाले, मुंगळ्या खरं तर मी कोणाच्या बाजूनं नाही. आता तू जमिनी तुझ्या पैशाने विकत घेतोयस त्यात मला काही फायदा नाही नुकसान नाही. उद्या तू सगळी मांजरीवाडी घेतलीस तरी मला त्याचं काही देणं घेणं नाही. फक्त एक मित्र म्हणून मी तुला सावध केलं, कारण सातमाईंच्या वाड्याचं वजन आमच्या मांजरीवाडीत फार आहे, तेव्हा आता तुझं तू बघून घे. मुंगळ्याच्या लक्षात आलं की बेरकी किन्नानं धूर्तपणे आपलं अंग बाजूला काढून घेतलं आहे. मुंगळ्या बेरकीपणानं म्हणाला, किन्ना तू मला आपला मित्र मानलंय तर चल त्या सातमाईंच्या म्हातारीच्या नाकावर टिचून मला एखादी तुझी जमीन 5 पट किंमत वाढवून विकत घे आणि तू माझा मित्र हे सगळ्यासमोर सिद्ध कर. किन्ना काका म्हणाले, कसं आहे मुंगळ्या, मला गावाची सातमाईंच्या वाड्याची भीती नाही, पण मुख्य अडचण ही आहे की माझं घरदार जमीन जुमला सगळं काही माझ्या आईच्या नावावर आहे आणि तिने लिहून ठेवलं आहे की तिच्या मृत्यूनंतरच ती सगळी जमीन आणि वाडा कावता मावत्याचा होणार. आता तूच सांग मी या परिस्थितीत काय करू शकतो. मुंगळ्या गप्प झाला. त्याला माहिती होतं किन्ना त्याला खोटं सांगतोय, पण तो आत्ता काही बोलू शकत नव्हता. मुंगळ्यानं विचार केला, आता आपण थोडे दिवस तरी सातमाईचं वादळ शांत होईपर्यंत थोडं शांत बसूयात. नंतर धर्म्यानं आणलेला चहा पिऊन शेव खाऊन किन्ना काका रुहीला जवळून नीट बघता आलं नाही, त्यामुळे नाराज होऊन आडवाटेनं आपल्या वाड्याकडे निघाले. तेव्हा सतत त्याच्या डोळ्यासमोर ते रुहीचं दागदागिन्यानं मढलेलं सुंदर रूप येत होतं. ते मनातल्या मनात म्हणत होते, या मुंगळ्याचं सगळ्या बाजूनी नशीब उघडलंय रे बाबा. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण राणी काकूंच्या शंकरचं बारसं ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.